सो गाइस कसे आहात तुम्ही तर बरंच असाल, मी पण बराच आहे. सो गाइस आज आपण ड्रॉइंग करणार आहे शिवाजी महाराजांची. सो गाइस आपण शिवाजी महाराजांची ड्रॉइंग काढली आहे आणि आपण एक लक्ष्मीपूजनची पण ड्रॉइंग काढलेली गाइस. ती म्हणजे लक्ष्मीपूजनची ड्रॉइंग नाही, ही वाली ड्रॉइंग आपण काढलेली. ज्यांनी बघितलं नाही याचा फुल व्हिडिओ त्यांनी बघून घ्या. आताच मी अपलोड केलेला आहे. त्यावेळेला व्हिडिओला पण सपोर्ट द्या आणि ह्यावेळेला व्हिडिओला पण सपोर्ट द्या गाईज. तर चला आता आपण शिवाजी महाराजांची ही वाली रेफरन्स काढतोय गाईज आणि त्याला आता आपण त्याची आउटलाईन काढूया. चला आउटलाईन काढून घेतो. तर माझी आउटलाईन तर एकदम परफेक्ट झालेली आहे. होऊ शकतं एकदम आउटलाईन झालेली आहे. याचा ट्युटोरियल व्हिडिओ पाहिजे तर कमेंट करा गाईस. तुम्ही कमेंटच नाही करत. मी खूप वेळा तुम्हाला बोलतो की ह्याचा ट्युटोरियल व्हिडिओ पाहिजे का. लोक बघतात पण त्याच्या कमेंटच करत नाही, तर काय फायदा. मग मी तुम्हाला एकदम इझी असं ट्युटोरियल व्हिडिओ करून देईन, कारण की हे ग्रीड मेथडने काढायला खूपच इझी पडतं गाईज. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ट्युटोरियल व्हिडिओ ह्याचं पाहिजे की नाही. सो गाईज आता तर आपलं हे झाले. तर आता आहे ना त्याचे डोळे करूया त्यांचे. सो आपण शिवाजी महाराजांची का करतो त्याचं रिझन पण सांगतो. एक ड्रॉइंग मी बघू शकतो तिकडे ही वाली केलेली, ती खूप म्हणजे त्याला खूप वेळ झाला आहे. आणि एक ड्रॉइंग आपण केलेली एक ह्याच्यात डायरीमध्ये ह्याच्यातच केलेली का नाही समजत नाही. बघूया ह्याच्यात केलेली की काय. संभाजी महाराजांची केलेली ही नाही जमलेली, तर शिवाजी महाराजांच्या नेक्स्ट ह्याच्यात केलेली आहे गाईज. सो म्हणून मी आता ह्यावेळेला ह्याच्यामध्ये करतोय. याचं कारण हेच आहे. तर चला आता आपण आपलं शेडिंग स्टार्ट करूया. बघू शकतो आपलं डोळ्याची शेडिंग तर झाली आहे. चला आता आपण त्यांची पूर्ण फेसची शेडिंग करून भेटूया. गाईज माझं फेस पण झालंय, बघू शकता इथं फेस पण झालंय. पण तुम्हाला दिसत असेल, पण फेस थोडं लाईट वाटतंय, जरा डार्क करतो. सो गाईज सबस्क्राईब करा यार, खूप लो चाललं आहे आपलं चॅनल. अजून 80 सबस्क्रायबर झालेत आणि 100च्या वर व्हिडिओ झाले गाईज. प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल सॉरी त्याला काय म्हणतात नाही माहिती, इकडं असेल ते पण दाबा गाईज प्लीज गाईज. आणि मला पुढे नाही गाईज, जर का तुम्ही ते बेल आयकॉन दाबला तर तुम्हाला माझ्या ड्रॉइंगचे नोटिफिकेशन येणार गाईज, तर प्लीज त्याला दाबा. सो चला आता आपण आपली ड्रॉइंग कंटिन्यू करूया. त्यांची दाढी आणि मूछ एकदम व्यवस्थित करूया गाईज. चला दाढी मूछ पण बघू शकतात झालेली आहे. सो गाईज मला तुमच्या लाईफमध्ये खूप इम्प्रूव्ह करू शकतात गाईज. बघू शकता माझी पहिल्याची ड्रॉइंग शिवाजी महाराजांची बघा. ही अशी एकदम साधी सिंपल, बिलकुल पण शेडिंग नाही, आउटलाईन पण एकदम ह्याच्यामध्ये खूप चुका आहेत. आणि आत्ताची ड्रॉइंग ज्याला मला ही वाली ड्रॉइंग काढायला खूप वेळ जातो. आणि ही वाली ड्रॉइंग मी पहिले अर्ध्या तासात कंप्लीट करायचो गाईज. म्हणजे अर्धा तास पण नाही, त्याच्याहून कमी 20-10 मिनिटात हे करायचं आणि यूट्यूबवर अपलोड करायचं. आणि आता मला हे करायला इतका वेळ जातोय ना गाईज, म्हणजे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकतात गाईज. मला पहिल्याची ड्रॉइंग आणि आत्ताची ड्रॉइंग तुम्ही बघू शकतात. म्हणजे हार नाही म्हणायची लाईफमध्ये गाईज. आणि माझ्या मम्मीने मला सांगितलं कधी म्हणजे मला खूप वैताग आलेला, कारण की मी खूप सारे व्हिडिओ टाकत होते आणि मला फॉलोअर्सच म्हणजे सबस्क्रायबर्स नाही येत होते, 10-20 होते. मी पहिले 15 मी हे केलेले व्हिडिओज टाकलेले आणि फक्त 5-10 पहिल्या जेव्हा स्टार्टिंग केलेली तेव्हा 5-10च येत आहेत. आणि आता 80 तर पोचलो आहे गाईज, म्हणजे थोडं कमीच आहे. तरी मेहनत थांबली नाही पाहिजे गाईज. तुम्ही करत राहा, तुम्हाला त्याचं सफळ भेटेल गाईज. म्हणून मी सांगतोय नेवर गिव्ह अप गाईज. होऊ शकतं मला पहिल्याची ड्रॉइंग कधी होऊ शकतं. चला आता ते वाटची तर होतच राहणार. होऊ शकतं इकडं शिट्टी वाजली, कधीपासून तंग केलं या शिट्टीने ना तर. आणि बघू शकते इकडं मम्मी झोपली आहे, मम्मी टी बघती आहे बिग बॉस. आणि ही इकडं हे करते लॅपटॉप. काय गाईस काय बोलतेस? बिग बॉस बघा तुम्ही पण लाईव्ह. आणि अमलला
ट्रॉफी मिळवायला मदत करा. काय खाली आणू काय बिग बॉसच्याच घुसवल्यांमध्ये काय बोलतोय तू काय बोलते बिग बॉस मध्ये घुसवती हसली बघा कशी जरा आता आपण आपली ड्रॉइंग स्टार्ट करूया. त्यांचे मुकुट पण झालेलं आहे. सो गायज आता आपण आहे ना त्यांचं हे करूया सगळं क्लोथ्स वगैरे. पण गायज आता नाही करूया गायज कारण की आता थोडंसं बोरिंग झाले. तर चला रात्री भेटूया. रात्री आपण त्याची ड्रॉइंग कंटिन्यू करूया. नेक्स्ट डे गायज संध्याकाळ झाली गायज काय दुसरा दिवस आहे मला समजत नाही. मी विसरून गेलेलो. मी खाली गेलो खेळायला. मी विसरून गेलो मला ड्रॉइंग काढायची आहे यार. बघू शकता ड्रॉइंग तशीची तशीच आहे. बघू शकतात त्यांचं गाय मला खूप हसायला येते. चला थांबून द्या. चला आता आपण आपल्या ह्या ड्रॉइंगला कंटिन्यू करूया. कधी कंप्लीट झालेलं आहे बघू शकतात कसं आहे. सो ड्रॉइंग तर थोडं भारी दिसायला लागली पण ह्या साईडला थोडं डिटेलिंग राहिलं आहे. बघू शकतात एकदम परफेक्ट ड्रॉइंग झाली गाईज. सांगा याचा ट्युटोरियल व्हिडिओ पाहिजे की नाही. मी हर व्हिडिओ सांगतो ट्युटोरियल व्हिडिओ सांगा पण कोण कमेंट करतच नाही. माझे कमेंट सेक्शन पण ऑन असतो तर कमेंट करा कुठलं तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ पाहिजे तर. कारण की हे सगळे ड्रॉइंग्स ग्रीन मेथडनी काढायला खूपच इझी आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे तर सांगा मी त्याचा लगेच ट्युटोरियल व्हिडिओ काढू देते. तुम्हाला बोलतो ट्युटोरियल व्हिडिओ कारण की नेक्स्ट टाईम मी आणतो ट्युटोरियल व्हिडिओ. कसला पण तो खूप हे वाटतं कारण की हर वेळीच खूप हे वाटतं की कुठली ड्रॉइंग काढू त्याचं थोडं हे होतं स्ट्रेस. आणि गाईज मी आज जातो गावीला. येस गाईज तर 4-5 दिवस ब्लॉग येणार पण व्हिडिओ नाही येणार ड्रॉइंगचे कारण की गावी जातो मी. बघू शकता पॅकिंग पण झालेली बघू शकतात. ही पॅकिंग ही अजून एक आहे बघू शकता इकडं. आणि आज ज्या गावात जेव्हा आपण जाणार त्याचा पण व्हिडिओ येणार गाईज. तो वाला व्हिडिओ पण बघा गाईज. खूप भारी व्हिडिओ आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. चला आता आपण त्यांचे क्लोथ्स करूया. बघू शकता ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे. बघू शकता एकदम भारी झाली आहे. आता आपल्याला त्याचा बॅकग्राऊंडच करायचं आहे गाईज. कंप्लीट झाली आपली ड्रॉइंग. तर चला इकडंच करू. मी तिकडे नाही करत आहे कारण की तिकडं ऊन यायला लागले तर थोडं हे होईल. तर थोडं हे वाटते सावली वाटते मग मी इकडे बसलो. तर चला त्यांचा बॅकग्राऊंड करूया. बॅकग्राऊंड केल्यावर मला फायनल रिझल्ट मी दाखवतो. आपलं फायनल रिझल्ट झालेला आहे. कसं वाटलं नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग पण कसा वाटला ते सांगा. आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. ड्रॉइंग एन्जॉय करून जावा. ड्रॉइंग एन्जॉय करून जावा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up.